चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो. पहिले षटक हाल संघाकडून घेऊन आलाय गोलंदाज ताबिश ताबिश राऊत. आपण पाहतो पहिले षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी घेऊन आलाय. पहिले डॉट चेंडू आपण पाहतोय. दोन्ही चेंडू निर्धाव या ठिकाणी टाकले ताबिशने. राऊंड विकेट. पॉवर प्लेचं आपण पाहतोय या ठिकाणी पहिले षटक आणि गॅपमधून गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन झोन मध्ये. या इनिंगचा पहिला चौकार. अविनाश जाधव आणि संकेतजी खाडे पुरस्कृत आरसीसी फेट विपक्ष भूमी 11 मांडा दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. दोन्ही संघाचे कर्णधार, माझा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल तर आपण नाणेफेक साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा गॅप या ठिकाणी भेटली जाते. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. तसं वाईट डिस्ट्रो आणि त्याचं रूपांतर आपण पाहतोय. 2 धावा. पहिले 2 चेंडू डॉट होते त्यानंतर स्वतःला सावरलं. गॅपमधून आपण पाहतो थर्ड मॅन झोन मध्ये आलेला चौकार आणि त्यानंतर दुहेरी धाव. स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो बेस्ट ऑफ बोर शेती संघाचं 6. चांगली सुरुवात, सुंदर मॅचेस प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय. मेजवानी कर्जत टेनिस क्रिकेटमधील जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मेजवानी आपण पाहतो आज. चांगला चेंडू पडल्यानंतर कितीचा बाहेर वलन गेला चेंडू. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. प्रेक्षकांसाठी खूप मोठी मेजवानी होती आज. सलमान नझे केफ यांचा संघ आपण पाहतोय. या अगोदर विजयी झाला बामणडोंगरी संघ. तेजस मात्रे यांचा संघ विजयी झाला. या दरम्यान पाहतो मैदानावरती आणखीन एक दणका षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. समाप्त झालाय आणि पहिल्या षटकात आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती लागलेल्या. चांगली सुरुवात पाहतो आपण या ठिकाणी. बेस्ट ऑफ बोरशेती संघात त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आज सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांना या स्पर्धेमध्ये तिसरा सामना खेळावा लागलाय. अश्रफ पाहतो आपण पाहतो भाईजान गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. या स्पिनच्या विरोधात पाहूया बोरशेतचे फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतील. पहिल्या षटकात 12 धावा पॉवर प्ले 1 पाहिलं. इथे पाहतो आपण फलंदाज या ठिकाणी त्रिपाल जित होतोय. मागचा दरवाजा उघडा केला होता. चोर चोरी करून गेला. गोलंदाजाने दांडी गुल केले. झटका दिला गेलाय तो बोरशेत संघाला. पाहतोय वन डाऊनला नवीन फलंदाज रोशन वेखेंडे आपण पाहतोय. पहिला झटका या ठिकाणी पाहिलं गेलं. अश्रफ गोलंदाजी मार्कवरती आले. बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलंय. पॉवर प्लेचा दुसरा षटक, दुसरा चेंडू खाऊ गल्ली एंडकडून पाहतोय अश्रफ. इथे चांगला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
शतरक्षक नाहीये त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू निघून गेला सीमारेषे पलीकडे. रन मिळतील 4. इथे आला महत्वपूर्ण चौकार. स्कोर कार्डकडे धावसंख्या 16 या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती विकेट होता. टेक फॉर टॅग जसे उत्तर दिले. नवीन फलंदाज मैदानावरती आला रोशन आणि त्यांच्या बॅटमधून आला आणि बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये हा पहिला चौकार. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. एसटीच्या पाठीमागे मुनीरला आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा पाहतोय चांगला चेंडू. वेदक चेंडू पाहिला पॅडवरती चेंडू आदलला. इथे डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. थोडं फास्ट घ्या कारण 20 मिनिटांमध्ये आपले पहिली 4 षटकं समाप्त करायचे आहेत. आपण वेल अँड टाइम या ठिकाणी जॉईन केला जातो, लावला जातो. आज खूप लेट आहोत. फायनल रात्र, शेवटची रात्र या ठिकाणी आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू आणि इथे पाहतो आपण बॅटला ब्रश झाला चेंडू. पंचांनी सांगितलं. इथे एक धाव. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू सुरेख फेकलेत. जरूर त्या ठिकाणी एक चौकार आला पण एक विकेट आपण या ठिकाणी पाहिला. पाचवा चेंडू बॅक टू बॉलर चेंडू होता. मिड ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आहे त्याच्याकडून चांगलं फील्ड टॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर बिग फाईट असेल. भूमी 11 मांडा वर्सेस आरसीसी पेठ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू पाहतो पॉवर प्ले 2च. इथे पुन्हा हलक्या हाताने ग्लान्स केलंय. एक धाव या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 9च्या सरासरीने 18 या आकड्यावरती. प्रतिषटक 9ची सरासरी या ठिकाणी राखली गेले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आरसीसी पेठ विपक्ष भूमी 11 मांडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय जगन्नाना आपला संघ कॅप्टन या ठिकाणी टॉससाठी तयार ठेवायचे. त्या 5 षटकाच्या नंतर नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. त्याचबरोबर आशिष संकेत खडे आणि अविनाश जाधव आणि संकेत खडे पुरस्कृत आरसीसी पेठ आपण टॉससाठी तयार राहायचे. गोलंदाज मुफीदला आपण या ठिकाणी पाहतो. वैयक्तिक पहिलं सांगी 3रं षटक घेऊन आलाय. अफलातून स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेला सांगता होत असताना आज शेवटची नाईट, फायनल नाईट या ठिकाणी पाहतोय. 3रा सामना पहिल्या फेरीतला आपण या ठिकाणी पाहतो. आज थोडं लेट होत काल इतक्याला सेकंड राऊंड सुरुवात होती. शॉर्टपिच चेंडू आपण पाहिला गेला तो दूरवर होता. चेंडू सोडला. चेंडूला पंतांनी सांगितलं खराब चेंडू. स्वेर मारा एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाते. मुफीद एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. नेहमीच हाल संघाकडून नेहमीच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून असते. इथे पहिला चेंडू खराब. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उर्दू विकेट. इथे दूरवर वाईडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझर्व. फील्ड आता खुललेली आहे कारण पॉवर प्लेचे दोन्ही षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. त्यामुळे फील्ड ओपन आहे. 5 शतरक्षक 30 या सर्कलमध्ये पाहतोय. डिक बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये वाईडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझनमध्ये एक लॉंग ऑन लॉंग ऑफ थोडं वाईडिश आपण पाहतोय. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन थोडा बॅक क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी पाहिला. पुन्हा एकदा दूरवर चेंडू. नो चेंडू आपण पाहतोय. पंचांनी त्या पद्धतीने पाहिलं गेलं की जिथे आपण जे क्रीज आहे क्रीज लाईनच्या खूपच दूरवर चेंडू फेकला गेला. नो चेंडू आणि त्यानंतर असेल फ्रीट. यानंतर आपण पाहतो या स्पर्धेसाठी आजच्या रात्रीची पुन्हा एकदा न्यूज. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. गोलंदाज तयार. मुफीद. पुढचा चेंडू. इथे फ्रीटचा चेंडू उडवला. वाईडिश लॉंगॉन आणि लॉंग ऑफ वाईडिश लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू निघाला. 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे.
पुढचा चेंडू मुफीत, ती धावसंख्या येत नव्हती पाहायला गेलं. ओपन केली, वाईट चेंडू या ठिकाणी पाहतो. अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाते. एक्स्ट्रा धावेने पुन्हा एकदा स्कोर काढा. जो पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं होतं 17 या आकड्यावरती तिथून वाढलं गेलं. आता धावसंख्या जाऊन पोहोचली. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 26. चांगला चेंडू त्यावरती चांगला फटका आणि त्यामध्ये पाहिलं गेलं दोन्ही फलंदाजाकडून चिरंद विकेट होती पाहिले गेले. अफलातून होते. दोघे चिते के चपलाईने धावले. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड 28. अजूनपर्यंत या षटकामध्ये पाहिलं 10 धावा खर्च केल्यात मुफीदने. पहिल्या 2 षटकात 18 होत्या. मुफीदचा पुढचा चेंडू राऊंड द विकेट आला. शर्वेदिक चेंडू होता. शॉट फाईटला शतरक्षक आहे. तिथे थोडी गडबड पाहिली गेली. एक धाव पुन्हा दुसरी धावचा प्रयत्न आणि चेंडू आहा म्हणता निघाला सीमारेषे पलीकडे. दंदन करत चेंडू झाला फरार. रस मिल 3-4. इथे आला चौकार. अंतिम चेंडू असेल तिसरा षटकाचा. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पाहतो पंच आमच्याकडे वलन घेतात. आणखीन एक एक्स्ट्रा धाव स्कोर कार्ड वरती घेतली जाईल. कुठेतरी पाहिलं गेलं या षटकात पाहिलं गेलं तर आमच्या स्कोरवर पण विचार करतात. इथे पाहिलं गेलं त्या गोलंदाजाने आत्तापर्यंत चेंडू फेकलेत 8. अजूनही 2 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी शिल्लक असतील. थोडंसं मुफीतला पाहिलं दबावमध्ये दिसतोय. आत्तापर्यंत ओव्हर द विकेट आला. तिथे खराब चेंडू फेकले. त्यानंतर पाहिलं गेलं राऊंड द विकेट आला. तिथूनही तीच पद्धत आपण पाहिली. चौकारानंतर हा वाईटची एक धाव घेतली जाईल. इथे समोर उडवला आणि इथे पाहता 5वा चेंडू घातक ठरला गेलाय. बोरशेती संघाचा फलंदाज माघारी परतणार. झटका क्रमांक 2 बोरशेती संघाला. थँक्यू डी मास्टर. नवीन फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी इंटर होतोय. बेस्ट ऑफ बोरशेती संघाचा बाली भागरे आपण पाहतो नवीन फलंदाज. सेकंड डाऊन नंतर मैदानात रवाना झालाय. या षटकातील पाहतो आपण शेवटचा अंतिम चेंडू असेल. पहिल्या 2 षटकात 9च्या सरासरीने 18 धावा होत्या. इथे पाहिला गेला तर आत्तापर्यंत या गोलंदाज मुफीदने 1 विकेट जरूर प्राप्त केल्या. 15 धावा खर्च केल्यात. महत्वाचा गडीही त्या ठिकाणी टिपला गेला. एक यश त्याला जरूर भेटलंय. पण धावा आपण पाहतो अधिक खर्च करत असताना. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. टॅप केल्या चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये शतरक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी सुपर झोन मधून पोहोचलाय. सिंगल घेतली. वाईडिश थ्रो होता. चेंडू घर शोधताना दिसला. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 या आकड्यावरती. उर्वरित 2 षटका असतील. अशरफ वैयक्तिक दुसरं सांगित 4थं षटक अशरफ या ठिकाणी घेऊन येतोय.
पहिल्या षटकामध्ये पाहतो आपण अफलातून कामगिरी केली होती, तिथे 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या. अशरफ या ठिकाणी पाहतो दुसरा षटक घेऊन आला, खराब चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय, चेंडू जातो टेक बॅकवर्ड स्क्वेअर इजरमध्ये सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. पहिला चेंडू चौकार. इथे स्लोवर पुन्हा एकदा पाहतो वाईडिश लॉंगन काऊ कॉर्नर मधून शतरक्षक डीप विकेट मध्ये पोहोचलाय, चिते काही चपलाय नाही. दुसरी धाव आपण या ठिकाणी पाहतोय. डीप विकेटचा क्षेत्र थोडा वाईडिश होता, आपण पाहतो स्क्वेअर इजरमध्ये शतरक्षण त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. याचा पुरेपूर फायदा फलंदाज या ठिकाणी घेतात. 2 धावा आणि या 2 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 40 या आकड्यावरती. या मैदानावरती किती धाव बनवा त्या आपण पाहतो, डिफेंड होतील का नाही याची शाश्वती नाहीये. या अगोदरची मॅच आपण आज पाहिले गेले. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. जोरदार अपील जरूर झाली या ठिकाणी आपण पाहतो. बॅटलाच बर्स्ट झाला चेंडू, पंचांकडून जरूर तो कॉल आला. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल एका धावेने. स्कोरकडे 41 या आकड्यावरती. चला आरसीसी पेठ आणि भूमी इलेव्हन मांडा आपण तयार राहा. दोन्ही संघाचे कॅप्टन येथे येऊन थांबा. यानंतर टॉस केला जाईल. पुन्हा एकदा ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न, ब्रह्मास्त्राचा मारा केला या ठिकाणी. सिंगल आणि लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बघा फंगा लेझी क्रिकेट शतरक्षकांकडून, आणि त्यामध्ये पाहिलं गेलं जरूर आपण पाहतो दोन्ही ऑफिशियल एकत्र येतात. डिसिजन भेटेल आपल्याला, तो परत आपण समजेल आपल्याला या 2 धावा पूर्ण आहेत की नाही. जरूर पुन्हा एकदा विनंती केली होती अविनाश जाधव आणि संकेतजी खडे, आपला कॅप्टन आरसीसी पेठ संघाचा कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. भूमी इलेव्हन मांडा जगन्नाना आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती करतोय आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवायचे. ओके सर, लाईव्हला थोडं पायाला बॉल लागलेला दिसतोय आम्हाला. इथे पाहतो चांगला फटका, पुन्हा एकदा गॅपमधून चेंडू ढकलला गेला. चेंडू थांबणार नाहीये, जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. स्टंपच्या गोलंदाजीवरती आणखीन एक मोठा फार, चेंडू होतो सीमारेखा पार. 4 धाव्यांसाठी आला चौकार.
या चौकारच्या सहाय्याने स्कोरकडे आपण पाहतोय 47 या आकड्यावरती जाऊन पुन्हा चांगला चेंडू होता, पण त्याचा पुरेपूर आपण पाहतोय बाय फ्लो जर पाहिला गेला अफलातून होता. अंतिम चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी अशरफ ज्यांनी पहिलं षटक अत्यंत सुंदर टाकलं होतं. इथे 13 धावा खर्च करत असताना टोटल एका षटकाने 5 चेंडू खर्च करता 19 धावा आपण पाहतो त्यांनी खर्च केल्यात. अंतिम चेंडू आहे, चौथं षटक प्रगती पथावरती. इथे रिवासाठी दुधर तलवार शतरक्षक त्या ठिकाणी आहे. बॅटच स्पर्श झाला आणि अशरफ प्रत्येक चेंडूवरती अपील करण्यात होता आणि इथे पाहिलं गेलं डॉट चेंडू आला. सांगता आपण पाहतो दुसरं षटक होतं अशरफचं, संघाचं चौथं षटक, शेवटचं चेंडू डॉट. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावसंख्या स्कोरकडे जाऊन पोहोचली 47. अंतिम आणि शेवटचं षटक असेल. चला यानंतरची मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. धन्यवाद डीजे दक्ष. आज साहिल यांनी डीजे दक्षला या ठिकाणी बसवलंय. धावसंख्या 47 आहेत, 47. 47 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अरफात आपण या ठिकाणी पाहतोय. अंतिम षटक असेल अरफातचं. अरफात तयार होतो राऊंड विकेट गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईकला तो फलंदाज बाली वागरे. इथं पाहतोय बिमारचा मारा त्याला नाही थारा. चेंडू होतो सीमारेखा पार. 9 वरती आलेला बेहतरीन चौकार. पहिला चेंडू न होता त्यानंतर आपण चौकार पाहिला गेला. अजूनही या षटकात 6 चेंडू शिल्लक आणि यानंतर असेल फ्रीट. नौशाद आला. टॉस या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस या ठिकाणी केला जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 54 या आकड्यावरती आहे. चांगला चेंडू आपण पाहतो लाईनर लेन इथं बदलली गेली. थोडासा दूरवर ठेवला बॅट्समॅन पासून दूर ठेवण्यामध्ये आहे यशस्वी ठरला अरफात. डॉट चेंडू अजूनही 3 चेंडू येथून शिल्लक 4 चेंडू शिल्लक असतील. पहिला चेंडू 9 होता त्यावरती फ्री टू आपण चेंडू पाहिला गेला तिथे 2 धावा. त्यानंतर डॉट चेंडू आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू हात खोलीचा मोका देत नाहीये. पण आज पाहिलं गेलं भरपूर संघ पाहिलं गेले आज खराब क्षेत्ररक्षण करताना या मैदानावरती. असं वाटतंय जसा गरमीचा चटका भेटतो तर थंडीचा चटका भेटलाय प्रत्येकाला या ठिकाणी. चेंडू हातामध्ये सरळ येत नाहीये. आपण पाहिलं वन हँड म्हणजे पहिल्या अटेम्प्टला कोणताही चेंडू आतावर लवकर पकडला जात नाहीये. चौथा चेंडू
इथे उडवला बराच हवेमध्ये चेंडू बघूया. शतरक्षक त्या ठिकाणी आहे जरूर, पण त्याच्याही डोक्यावरून सीमारेषा पार. रस बिल 3 इथे आला बेहतरीन षटकार. सर जरूर आपण नंतर लावा. षटकाराने स्कोर कार्ड 61 या आकड्यावरती आहे. इथे पुन्हा आता शॉर्ट पिच चेंडू, त्याचा भरपूर समाचार. चेंडू पाठवला सीमारेखा पार. बेहतरीन हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. नंतर लावू आपण. यानंतर आपण पाहतो टॉस करूया. इथे 5 चेंडू झालेत. धावसंख्या 67. अफलातून बॅटिंग पाहिली गेली आपण या ठिकाणी. अर्जुन आणि त्याच्यासोबत बाली भागरे. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू, आणखीन एक का चेंडू जाऊन पोहोचला. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक सलगचा 3रा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. या षटकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 73 74. 74 धावांची गरज. यानंतर टॉस केला जाईल. तर जगन्नाना पाटील पुरस्कृत आपण पाहतो भूमिविलन मांडा आणि अविनाश जाधव आणि संकेतजी खडे पुरस्कृत रातो के कातील RCC पेठ या दोन संघादरम्यान टॉस. आयोजक कमिटी मेंबर सागरजी कालन यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी होतोय. तर टॉस RCC पेठ संघाने हा जरा पेंडिंग ठेवतात. जरूर नौशाद राजेश सर फक्त 1 मिनिट फक्त इकडे यायचे. आपण लगेच जा. 1 मिनिट या.
चेंडू चेंडू पाठवा क्रीडांगणावरती. अनिल शेठ काळन यांनी ठेवलेली स्पर्धा. अनिल शेठ आपण त्या ठिकाणी आपल्या स्वयंसेवकाला चेंडू पाठवण्यासाठी आदेश द्या. आपण एस के काळन सर, एस के सर चेंडू पाठवा. ASC हाल टीमला इथून टार्गेट देण्यात आलं 30 बॉल आणि 74 धावा. आई एकविरा बोरशिती बीड गावचे विक्रांतजी रुठे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ. कित्येक टीमला बीड गावचे विक्रांतजी रुठे यांनी पुरस्कृत केलेला आणि आज मात्र आई एकविरा बोरशेती या टीमचे संघ मालक आहे. विक्रांतजी रुठे साहेब, आपण या क्रीडांगणावरती जर उपस्थित असाल तर आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं आणि स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीच्या स्पर्धेमध्ये स्टेजवरती येऊन साहेब आपण आसनस्थ व्हावं. त्यांच्या विपक्षात ASC हाल टीम चांगला सामना रंगताना दिसेल, कारण 30 बॉल आणि 74 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या बॉलमध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले अर्जुन बांगरने आणि अर्जुनच्या त्या 3 सिक्सरने खरं तर त्या 18 धावाच आता थोड्या भारी ठरतील ASC हालच्या विरोधात. गोलंदाजी मार्क वरती ज्याने 3 बॉलमध्ये 3 सिक्सर मारले तो अर्जुन बांगर सध्या बॉलिंग मार्क वरती. ऑलराऊंडर प्लेयर या टीमचा किंग ऑफ बोरशेती आई एकविरा या नावाने आज मैदानाच्या आतमध्ये. ASC हालच्या अगेन्स्ट अर्जुन बांगरचा पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉट आलाय, कव्हरच्या वरून चाललाय चेंडू, बाउंड्री लाईन इथून बघू शकाल. मुनीरच्या बॅटमधून चौकार आलाय अर्जुन बांगरच्या अगेन्स्ट P1च्या ओव्हरमध्ये. शॉट मुनीर पटेलचा, आणखीन एक मिड ऑनच्या दिशेने खेळाडू धावला, मागे ढकलला चेंडू, लास्ट मोमेंटला चेंडू फेकला. 2 धावा भावेश होते त्या ठिकाणी. किंग ऑफ आई एकविरा बोरशेती टीम 2 बॉलमध्ये मुनीरच्या बॅटमधून ASC हाल संघ 74 चा चेसिंग आहे. 2 बॉलमध्ये रन्स केले 6. अर्जुन बांगर या टीमचा हा अष्टपैलू खेळाडू येत्या काही काळामध्ये किंग ऑफ बोरशेती या टीमचं भविष्य उज्ज्वल आहे, कारण अर्जुन बांगर येत्या काळामध्ये कदाचित ISPL मध्ये देखील हा खेळाडू दिसू शकेल. अर्जुन बांगरचा हा वाईट बॉल. खरं तर या वर्षीची TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवलेला खेळाडू आहे अर्जुन बांगर. त्यांच्या बरोबर बाली हे 2 खेळाडू तुफान फॉर्म मध्ये. शॉट हवेत आहे, फर्स्ट स्लीप मध्ये कॅच पकडली मुनीर, इथून आउट.
सात वाजता या क्रीडांगणावरती उपस्थित झालेत आणि 7 वाजता या क्रीडांगणावरती उपस्थित झालेत आणि सध्या ते व्यासपीठावर आहेत. शॉट भारी अलॉंग दी कार्पेट चेंडू. इथून मात्र चांगली फिल्डिंग. एक सिंगल इथून मात्र मिळेल. टीम ASC हाल 74चं चेसिंग आहे. आतापर्यंत रणसंख्या तुम्ही बघू शकाल 8 धावा फलकावरती आहेत. मुनीर आउट झाला पण नवीन आलेला बॅट्समन मुफीद आणि सुफियान ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि आई एकविरा बोरशेती टीम भरपूर विश्वास टाकला आहे संघ मालक विक्रांतजी रुठे यांनी आणि त्या पद्धतीने खेळ अर्जुन बांगरला करावा लागेल. TDPL गाजवलेला हा खेळाडू. चांगला बॉल. टीम इथून मात्र चांगला परफॉर्मन्स करते ASC हाल टीमला. खरं तर धावा ज्यावेळी 55 होत्या असं वाटलं की स्कोर 60 धावांच्या आतमध्ये येईल पण अर्जुन बांगरने शेवटच्या 3 बॉलमध्ये 3 सिक्सर मारले. 73 झाले आणि 74चं एक मोठं लक्ष ठेवण्यात आलंय ते मात्र टीम ASC हाल समोर. शॉट हवेत आहे उंच हवेत. मिड ऑफचा खेळाडू मागे आला. अंदाज लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप. 2 धावांचा कॉल. खरं तर नाईट टुर्नामेंट मध्ये उंच हवेत गेलेला चेंडूचा अंदाज घेणं कॅच पकडणं तेवढं सोपं नसतं. खरं तर आपल्याला वाटतं तितकं सोपं नसतं आणि खरं तर ही कॅच ड्रॉप झाली. 2 धावा ऍड होतील. ASC हाल टीम 74 धावांचा पाठलाग असताना 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पोहोचल्यात ते मात्र 10. येणारे 24 बॉल 64 धावांची गरज आहे. ASC हाल टीमचा सुफियान आणि मुफीद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि आता सेकंड ओव्हर मध्ये आई एकविरा बोरशेती टीम कडून कोणत्या बॉलरला इन्व्हाइट केलं जाईल हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे आणि सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे तो मात्र गोलंदाज सुमित बागडे आलेत. भागरे माफी असावी सुमित भागरे आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये 64 धावांची गरज आहे. ASC हाल टीम कडून आता इथून P2च्या ओव्हर मध्ये देखील तो अटॅक दिसेल का कारण पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 10 आल्यात. एक चौकार आलाय त्यानंतर सिंगल डबलने आतापर्यंत 10चा स्कोर उभारला पण अजूनही 24 बॉल 64 करायचे आहेत. म्हणजे मुनीर आउट झाल्यानंतर सुफियान आणि मुफीदला इथून त्या बाउंड्री खेचायच्या. पहिलाच बॉल मुफीदच्या बॅट मधून शॉट लॉंग ऑन मध्ये प्लेयर इथे रेडी होता. चेंडू येईल फेक करेल तोपर्यंत सिंगल. 23 बॉल 63ची गरज आहे. किंग ऑफ बोरशेती आई एकविरा बोरशेती नावाने विक्रांतजी रुठे साहेब व्यासपीठावरती बसून आपल्या टीमला इथे सपोर्ट करत असताना खरं तर आपण बघू शकाल बेस्ट ऑफ बोरशेती या नावाने संघ नेहमीच खेळतो. शहापूर तालुक्यातील हा संघ आहे. सध्या कर्जत तालुक्यातील नाईट टुर्नामेंट मध्ये. शॉट भारी आहे यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे. 2 बॉल 2 सिंगल डबलने खरं तर बेस्ट ऑफ बोरशेती आई एकविरा बोरशेती टीमला तेवढा फरक पडणार नाही कारण लक्ष मोठं आहे पण मुफीद आणि सुफियान मध्ये जी पार्टनरशिप होते त्या पार्टनरशिपचा इम्पॅक्ट नक्की पडेल कारण दोन्ही फलंदाज आपण पाहिलं ना तर दोघांनीही 2-2 चेंडू खेळलेत आणि 2-2 धावा केलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला थोडा सेट होऊन त्यानंतर सेट ऑन फायर बॅटिंग करण्याचा प्रयत्न नक्की करेल. ASC हाल हा देखील एक चांगला संघ आहे. खूप साऱ्या स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत पण मुनीर आउट झाल्यानंतर आता मुफीद किंवा सुफियान दोन्हीपैकी एकाला ती हिटिंग कॅपॅसिटी दाखवावी लागेल. शॉट भारी आहे आणि चेंडू सीमा रेखा पार. फलंदाज मुफीदच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. पहिला चौकार आलाय. माफी असावी. रात्र फार झाले. कडाक्याची थंडी आहे. आमचे स्कोरर मित्र नवनाथजी तांबोली खूप छान काम करत असताना इथून 4 धावा मिळतील. टीम ASC हालला 4 धावांची ऍडिशन झाली. स्कोर पोहोचलाय 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा 16. 16 धावा पोहोचलेले आहेत. सुमित भागरे आलाय. सुमित भागरेच्या अगेन्स्ट मात्र मुफीद आता इथून थोडा आक्रमण स्वीकारतो. आक्रमक रवैया त्याने दाखवलाय.
सुमित बागरेचा हा चेंडू व्हाईट बॉलची उद्घोषणा. व्हाईटची धाव ऍड होईल. आयोजकांनी खरं तर ज्या पद्धतीने प्रत्येक टीमला एक एक DRS ठेवलेला आहे, पण चांगली चांगली बॉलिंग सध्या सुमित बागरे करतोय. मुफीद, सुफियान 2 धुरंधर आहेत ASC हाल टीमचे आणि सध्या 17 धावा ऑन बोर्ड आहेत. 3 बॉल 17. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झाला, फर्स्ट स्लिप नाही ते मिस्टेक केली, दुसऱ्याने कव्हर केलं, सिंगल इथून कॅरी झाली. धावा संख्या 18. 4 बॉल 18 धावा, 74 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. आणि सुमित बागरेच्या ओव्हरमध्ये एक बाउंड्री आली. त्यानंतर प्रयत्न तर सुरू आहेत, मोठ्या शॉटसाठी जागा बनवत आहेत. शॉट भारी आहे, बरोबर पॉइंटच्या डोक्यावरून टोळवलाय. चेंडू बाउंड्री लाईन पार होत असताना चौकार. थँक्यू डेज, थँक्यू. 19 बॉल आणि अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. अंतिम बॉल, लास्ट बॉल, शॉट, पुन्हा एकदा 2 खेळाडूंचा पाठलाग, अडवलाय चेंडू, फेक केली, वेगवान फेक होती, 2 धावा इथून मिळतील. ASC हाल टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या तुम्ही बघू शकाल 24. येणारे 18 बॉल विजयासाठी रन्स पाहिजेत 50. 18 बॉल 50 रन्स. थँक्यू सो मच DJ दक्ष गायकवाड. 18 बॉल आणि 50 धावा संख्येची गरज आहे. 3 ओव्हर आणि 50 रन्स हव्यात बॅटिंग करणारे ASC हाल टीमला. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आलाय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो मात्र अर्जुन बांगर. पहिला बॉल, एक बॉल इम्पॉर्टंट आहे ASC हाल टीम साठी. सुफियान आणि मुफीद ही जोडी आहे. एकच विकेट आउट झाली आहे, मुनीर आउट झालाय, पण त्यानंतर सुफियान आणि मुफीद. सध्या स्ट्रायकर एंडला मुफीद आहे. 17 बॉल आणि आता 50 रनची गरज आहे. 17-50 असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. शॉट ऑन साइडला उडवलाय, चेंडू काऊ फेसच्या डोक्यावरून ठोकलाय तो षटकार. इट्स पॉवर ऑफ ASC हाल, सिक्सर. थँक्यू डीजे. 16 चेंडू आणि 44 धावा संख्येची गरज आहे. 16 बॉल 44. मुफीदच्या बॅटमधून षटकार आलाय अर्जुन बांगरच्या विरोधात. विकेट घ्यावी लागेल, कारण बघता बघता सुफियान आणि मुफीद रन्स करतायत टीमसाठी. अर्जुन बांगरचा हा वाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. आता मॅच मध्ये 16 बॉल आणि करायच्या धावा इथून
ही मॅच थोडी मॅचची कहाणी बदलू शकते. सुफियान आणि मुफीद जे मात्र गोलंदाजाचा जेव्हा चेंडू चुकीचा ठरतोय तेव्हा मात्र त्यांचे मोठे शॉट येतात मैदानाच्या आतमध्ये. मुफीदच्या बॅटमधून काऊ कॉर्नरच्या हातामध्ये पकडली कॅच, फलंदाज बाद. नो चान्स फॉर बॅटर टू क्लिअर द सिक्सर. फलंदाज आउट. पंधरा बॉल आणि ही मॅच आता मॅचचं इक्वेशन राहिलेलं 15 बॉल 43 धावा. बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. अर्जुन बांगरचं षटक इथून सुरू आहे. शॉट आल्या समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू अडवला गेला. सिंगल इथून मिळेल आणि अर्जुन बांगरचं हे षटक. आता जरा तुम्ही बघू शकाल येणाऱ्या 14 बॉल मध्ये आता 42 ची गरज आहे. 14 बॉल 42. सेकंड स्पेल सध्या अर्जुन बांगरचा. आई एकविरा बोरशी ती टीम साठी. वाईट बॉल इथून घोषित केला पंचांनी. अर्जुन बांगर एक्स्ट्राची धाव देतोय. या मोमेंटला गरज नाही अशा धावांची, कारण जेवढ्या धावा वाचवता येतील ते वाचवण्याचा प्रयत्न आई एकविरा बेस्ट ऑफ बोरसिटी टीमला करावा लागेल. सुफियान जो 5 बॉल मध्ये 9 धावा संख्येवरती नॉट आउट केलतोय तो सध्या स्ट्राईकवर आहे. आणखीन एक वाईट बॉल. वन मोर वाईट. 2 बॉल 2 वाईट 2 एक्स्ट्रा. एएससी हाल टीम स्कोर इथून मात्र 34 आहे. अजूनही 40 रनची गरज आहे. 14 बॉल आणि 40 धावा. एएससी हाळ संघ इथून या धावसंख्येचा पाठलाग. 14 बॉल 40. सुफियान स्ट्राईक वरती आहे. साथ देईल तो 45 नंबर जर्सीचा इरफान. क्लीन बोल्ड. फलंदाज आउट. त्रिफळाचीत केलंय आणि आणखीन एक झटका दिलाय एएससी हाल टीमला. डीजे बजाव. मॅचचं इक्वेशन तुम्ही बघू शकाल. 13 बॉल 40 रनची गरज आहे. 13 बॉल 40 धावा. अफान आले तिथून मात्र आता एक दमदार दर्जेदार बॅटिंगची गरज आहे एएससी हाल टीमला. अर्जुनचा हा अंतिम बॉल. लास्ट बॉल. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलंय समोर. स्वीपर वरून खेळाडू पुढे आला. थोडी मिस्टेक झाली. दुसरा खेळाडू बॅकअप देण्यासाठी लास्ट मोमेंटला चेंडू फील्ड होईल तोपर्यंत रन्स घेतल्या जात आहेत. इथून धावा. यस बघायचं या ठिकाणी पंचांकडून रेफर करण्यात आलं की एक्झॅक्ट लास्ट मोमेंटला काय घडलं आणि तिसरे अंपायर या ठिकाणी चेक करतील आणि डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण फिल्डिंग करत असताना थोडंसं आपण बघितलं की एक खेळाडूच्या हातातून चेंडू निसटला. दुसरा खेळाडू लास्ट मोमेंट पर्यंत एफर्ट्स लावत होता आणि इथून मात्र डिसिजन येतोय की हा चौकार असेल. धावा 4. एएससी हाल टीमला हा चौकार मिळेल. 4 धावांनी संघाची टोटल जाऊन पोहोचतीये ती मात्र धावा 38. आता येणारे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी रन्स हव्यात त्या मात्र 36.
लक्ष इथून पार करायचं एससी हाल टीमला. अजूनही मॅच बाकी आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. डॉट बॉलची फेक झाली. असे डॉट बॉल थोडेसे घातक ठरू शकतात एससी हाल टीमसाठी, कारण इथून मॅच बदलण्यासाठी फलंदाजांच्या बॅटमधून स्ट्रोक यायला पाहिजेत आणि त्यासाठी एफर्ट्स आहेत इरफानचे. तेजस आलाय. आई एकविरा बोरशेती टीमचा हा बॉलर. तेजसचा हा वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून मिळेल. आता 11 बॉल 35 धावसंख्येची गरज आहे. खरं तर ही मॅच डिसाइड करण्यासाठी ही ओव्हर फार इम्पॉर्टंट आहे. या ओव्हरमध्ये जर एससी हाल टीमने रन्स केल्या तर सामना शेवटच्या ओव्हरमध्ये सोपा होऊ शकतो. पण जर का आई एकविरा बोरशेतीने चांगली ओव्हर टाकली तर मॅच त्यांच्या ताब्यात येऊ शकते. आणि हा दुसरा डॉट बॉल आलाय. 10 बॉल आता 35 ची गरज आहे. प्रयत्न करतोय इरफान, पण त्याच्या बॅटवरती चेंडू येत नाहीयेत. आणि खरं तर इथून एक एक डॉट बॉल आणि एक एक पाऊल विजयापासून पुढे चाललंय त्या आई एकविरा बोरशेती टीमचा. शॉट आलाय ऑन साइडला. प्रयत्न अफलातून होते पण चेंडू चाललाय सीमा पार. हा चौकार. थँक्यू. शॉट पुन्हा एकदा आला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. दोन्ही हात उंचावले. एक सिंगल वरती थांबवलं. मॅच आता बदलतीये. 8 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे एएससी हाल टीमला. 8 बॉल्स 30 रन्स. गोलंदाज तेजस आई एकविरा बोरशेती टीम कडून चौथा षटक हाताळतोय. चांगला बॉल टाकला. 7 बॉल आता 30 करायच्यात. एक एक चेंडू एक एक टप्प्यावरती मॅच इक्वेशन बदलत जात आहे. एससी हाल आणि आई एकविरा बोरशेती मध्ये मॅच आता 7 बॉल 30. शेवटचा बॉल आहे तेजस. ओव्हर नंबर 4 इथून कंप्लीट होईल. शॉट शेवटच्या बॉल वरती ताकद झोकली आणि इथून हवेत चेंडू. कॅच कॅरी. फलंदाज आउट. सामना पोहोचला. 6 बॉल 30 धावांची गरज टीम एएससी हालला. कमॉन डीजे बजाव. पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल. दीक्षा आरवी 11 आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल भूमी 11 मांडा. संकेतजी खडे आणि अविनाशजी जाधव यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेला दीक्षा आरवी 11 आरसीसी पेठ संघ, त्या टीमला देखील शुभेच्छा असतील आणि भूमी 11 मांडा टीमला देखील ऑल दी बेस्ट असेल. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण इथून रेडी व्हा. आणि 6 बॉल 30 धावांची गरज आहे एएससी हाल टीमला. आता 6 बॉल मध्ये 5 सिक्सर मारावे लागतील आणि या मॅचची विजयाची जर का कहाणी त्यांना लिहायची असेल तर ते षटकार हवेत. आता पहिलाच बॉल उंच हवेत गेलाय. डाऊन द बॉल फिल्डर आलाय आणि पकडले कॅच. विकेट आली आहे. विकेट सोबत डॉट बॉल आला. आता 5 बॉल 5 सिक्सरची गरज आहे एएससी हाल टीमला. आता कोणता असा फलंदाज आहे का एएससी हाल टीम कडे जो 5 बॉल मध्ये 5 षटकार क्लिअर करू शकतो आणि मॅचला इथून जिंकून देऊ शकतो. कारण ही मॅच जो जीता वही सिकंदर. तुम्ही प्रयत्न किती केले यापेक्षा जो जिंकेल तोच मात्र पुढील राऊंड मध्ये पोहोचणार आहे. आणि 5 बॉल मध्ये आता 5 सिक्सर मारायचे. आता ती किमया तो चमत्कार एएससी हाल टीम इथून करणार का? मॅच 5 बॉल 5 सिक्सर 5 बॉल 30. शॉट आलाय लॉंग ऑन कडे. चेंडू सिंगल वरती समाधान मानावं लागेल. 4 बॉल 29 ची आता गरज आहे. आणि विक्रांतजी रुठे साहेबांचा आई एकविरा बोरशेती हा संघ सध्या एक लिगल चेंडू जर का डॉट आला तर एएससी हालच्या विरोधात मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करेल. 4 बॉल 29. रिव्हर्स शॉट. बॅटला चेंडू लागला आणि मागच्या बाजूने चाललाय.
खरं तर अंधाधुंद फटकेबाजी का होईना, पण इथून मात्र रिव्हर्स शॉट खेळायचं होतं. एका दिशेला चेंडू चालला दुसऱ्या दिशेला. रन्स मिळतील 4. आता 3 बॉल आणि 25. तीन बॉल 25 ची गरज आहे. शॉट इथून मिड विकेट कडे. एक सिंगल. 2 बॉल 24. मॅच आता पूर्णपणे ताब्यात आहे ती आई एकविरा बोरशिदी टीमच्या. खरं तर शेवटच्या 3 बॉलवरती 3 मारलेले षटकार अर्जुन बांगरचे तेच खरं तर थोडे भारी ठरले ASC हालच्या विरोधात. बॉलरचा हा चेंडू आई एकविरा बोरशिदी संघ आता इथून जवळपास 20 पेक्षाही जास्त धावा आता इथून करायच्यात. आणि खरं तर खूप चांगली बॅटिंग करत होता ASC हाल. मुफीद होता, सुफियान होता. मुनीर लवकर आउट झाला आणि त्यामुळे स्कोर थोडा दूर राहिलाय. शरीर वेदी चेंडू. मॅच इथून फिनिश जिंकलाय तो मात्र या मॅच मध्ये. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच विजयी झालाय तो मात्र आई एकविरा बोरशिदी हा संघ. आमच्या समवेत मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आई एकविरा बोरशिदी संघाचे जे संघ मालक आहेत कर्जत तालुक्यातील बीड गावाचे, खरं तर ज्यांनी कित्येक संघांना पॅकरशिप दिली आहे ते विक्रांतजी रुठे साहेब सध्या स्क्रीनवरती तुम्ही लाईव्ह पाहताय. खरं तर सहसा इतक्या स्पर्धा इतक्या टीमला त्यांनी पॅकरशिप दिली आहे, पण कधीही साहेब या गोष्टीचा कधी गाजावाजा करत नाहीत. पण आज तुम्ही लाईव्ह स्क्रीनवरती पाहताय बोरशिदी संघाचे संघ मालक विक्रांतजी रुठे साहेबांना. साहेब आपलं अभिनंदन की आपला संघ विजयी झालाय आणि आपण या ठिकाणी स्टेजवरती नाचनस्त होऊन या स्पर्धेचा आनंद. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 3 षटकारांच्या मदतीने 38 धावांची इनिंग साकारली. 2 ओव्हर त्याने टाकले आणि 3 विकेट. 38 धावा आणि 3 विकेट घेणारा आई एकविरा बोरशिदी संघाचा खेळाडू अर्जुन बांगर ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच.